विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या महामाया बुद्धविहार शिवाजीनगर जळगाव येथील उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ तत्वज्ञानाला अनुसरून आपण रोज धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत असतो। धम्मपद गाथा आणि कथा या विषयावरती काल आपण अत्यंत सुंदर अशी एक देशना श्रवण केली होती पहिल्या गाथेवरती। आज आपण दुसऱ्या गाथेवरती देशना श्रवण करूया। पहिल्या गाथेचा अर्थ जो होता मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवहतो पदम। दुसरी गाथा मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायाव अनपायनी। म्हणजे पहिल्या गाथेमध्ये जो मनुष्य आपल्या मनाने अकुशल कर्म करतो वाईट कर्म करतो पाप कर्म करतो तर त्या मनुष्याच्या पाठीमागं दुःख तसंच येत असते की जसं बैलाच्या पायाचा पाठला गाडीची चाके करत असतं। दुसऱ्या गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की मन मुख्य आहे मन मनोमय आहे। जो मनुष्य आपल्या मनाने प्रसन्न चित्ताने कुशल चित्ताने चांगल्या चित्ताने चांगल्या मनाने कार्य करत असतो तर त्या मनुष्याच्या पाठीमागे सुख तसंच येत असते जसं की स्वतःची सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही। अगदी तशाच प्रकारचं सुख सुद्धा मनुष्याला कधीही सोडून जात नसते असा गाथेचा अर्थ होतो। मानवी मन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही सुख आणि दुःख होत असते तर ते सर्व सुख आणि दुःख मनुष्याच्या विचारावरती अवलंबून असते। मनुष्य जर चांगले कर्म करत असेल कुशल कर्म करत असेल पुण्य कर्म करत असेल कारण विचार हे मन हे मनुष्यांच्या विचाराचं उगमस्थान आहे आणि त्यामुळे भगवंताचा धम्म मन आणि मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला नष्ट करण्यासाठीचा उपाय भगवंताचा धम्म सांगतो आणि त्यामुळे मनामध्ये जे जे काही विचार विकार उत्पन्न होत असतात त्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करणे नाहीसे करणे हाच भगवंताच्या सिद्धांताचा मुख्य उद्देश आहे। आणि त्यामुळे जो मनुष्य पुण्य कर्म करतो कुशल कर्म करतो चांगले कर्म करत असतो तर तो मनुष्य वर्तमान काळामध्ये सुद्धा अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत असतो आणि मृत्यू पश्चात सुद्धा त्याच्या त्या कर्म बलाने त्या मनुष्याला तशा प्रकारची गती प्राप्त होत असते।
तर या गाथेचा सार असा आहे की एखादा मनुष्य आपल्या जीवनामध्ये दान कर्म न करता, शीलाचं पालन न करता, कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म न करता, केवळ भगवंताच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती केवळ श्रद्धा उत्पन्न करतो, मन प्रसन्न करतो, आनंदी करतो आणि तो सुगतीला प्राप्त होत असतो. म्हणजे असा सार या गाथेचा आहे. तर मग प्रश्न पडू शकतो आपल्याला की मग दान कशाला द्यायचं, शील पालन कशाला करायचं, धर्माचं आचरण कशाला करायचं. केवळ बुद्धांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न करून आपण सुगतीला प्राप्त तर होऊ शकतो. ऐकलं, मग कशाला करायचे हे कर्म, असं जर आपण विचार केला तर असं शक्य आहे का? वरवर पाहता असं शक्य नाही. परंतु असं शक्य आहे, पण तशा प्रकारचे पुण्यकर्म जर असतील तर, तशा प्रकारे मनाची मानसिकता असेल तर. कारण मृत्यूच्या समयी मनुष्याचं मन अत्यंत बेचैन असते, अत्यंत दुःखी असते, कष्टी असते, लोभाने युक्त असते, कधी कधी द्वेषाने युक्त असते, रागाने सुद्धा युक्त असते. कारण त्याला असं वाटतं की आता मी सर्व काही सोडून जाणार आहे आणि त्यामुळे तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. परंतु ज्या मनुष्याचा स्वभाव मुळातच ज्या मनुष्याचा स्वभाव चांगला आहे, तो सदाचारी आहे, शीलवान आहे, गुणवान आहे, मैत्रीवान आहे, तर अशा प्रकारच्या मनुष्याचं मन सुद्धा मृत्यूच्या समयी अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत आनंदी असते. आणि त्यामुळे पुण्यकर्म आपल्या मनाच्या मानसिकतेला तयार करत असतात. आपल्या मनाची मानसिकता आपल्या पुण्यकर्मावरती अवलंबून असते. जसं काल आपण बघितलं, वर्तमान काळातले पुण्यकर्म सुद्धा असतात आणि पूर्व पुण्य सुद्धा आपलं असते. वर्तमान काळातले सुद्धा कर्म आपले असतात आणि पूर्व कर्म सुद्धा आपलं असते. तर अशा पद्धतीने भगवंत असे म्हणतात की त्या मनुष्याचं पूर्व पुण्य किंवा वर्तमान काळातील पुण्यकर्म त्या क्षणी जर जागरूक असेल तर तो मनुष्य सजगपणे, जागरूकपणे मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. पण स्वभावतः आपण जेव्हा पाहतो तर असं काही आपल्या सोबत किंवा आपल्या समोर किंवा आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या सहवासामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये घडत नाही. कारण अशी उदाहरणं क्वचित असतात, म्हणजे क्वचित घडणारी उदाहरणं असतात. तर हा जो उपदेश आहे भगवंताने श्रावस्तीमध्येच एक अदिन्न पुबक नावाचा एक श्रेष्ठी असतो, त्या श्रेष्ठीच्या मुलाच्या संदर्भामध्ये ज्याचं नाव मठ्ठ कुंडली अशा प्रकारचं असतं, तर त्याच्या संदर्भामध्ये भगवंताने श्रावस्तीमध्ये हा उपदेश दिलेला आहे. तर अदिन्न पुबक म्हणजे अदिन्न पूर्वक, अदिन्न काय होते? अदिन्न म्हणजे न दिलेला. अदिन्ना दाना म्हणतो ना आपण. अदिन्ना म्हणजे काय? अदिन्ना दाना वेरमणी शिखापदन म्हणजे काय? म्हणजे न दिलेली वस्तू मी स्वीकारणार नाही. म्हणजे रोज मराठीचा अर्थ सांगावा लागतो पंचशिलाचा. आता म्हणजे ते पाठ तरी होईल तुमच्या, आहे की नाही? शिला आहे ना आपलं दुसरं अदिन्ना दाना. अदिन्न पुबक म्हणजे ज्यांनी कधीही कोणाला काहीही दिलेलं नाही. कधी कधी मनुष्य असे असतात की ते कधीही कोणाला काहीही देत नाही. आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो की हा मनुष्य फारच म्हणजे कंजूस प्रवृत्तीचा आहे, की हा कधी कोणाला काहीही देत नाही. त्याने त्याच्या जीवनामध्ये कधीच काहीच कोणाला दिलेलं नसते.
ना त्याने कधी दान पुण्य केलं असतं, ना त्याने कधी कुशल कर्म केलं असते. श्रावस्तीमध्ये राहतो, हजारो लोक, लाखो लोक भगवंताकडे जातात, भगवंताचे देशना श्रवण करत असतात. भिक्षूंना लोक भोजन दान देतात, भगवंताला भोजन दान देतात. परंतु हा जो अदिन्न पुबक असतो, याने कधी कोणाला काहीही दिलेलं नसते. आणि याचा जो स्वभाव आहे, या मनुष्याचा स्वभाव सर्व लोकांना माहिती असतो आणि त्यामुळे लोक त्याचं नाव अदिन्न पुबक असं ठेवतात. तर काही काळानंतर याला एक मुलगा होतो आणि त्याला आनंद होतो मुलगा झाल्यानंतर. तर पूर्वीच्या काळामध्ये मुलगा जर प्राप्त झाला, म्हणजे संतती प्राप्त झाले, तर मुलाला दागिने घालत असत. जसं पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे लोकांचं जर तुम्ही पेहराव बघितला तर कानामध्ये कुंडल असायचे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांच्या सुद्धा, पुरुषांच्या सुद्धा कानामध्ये कुंडल असायचे. तर ते एक प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायचं. ज्यांचे जे श्रेष्ठ असतात, जे धनसंपन्न असतात, तर त्यांच्या कानामध्ये ते कुंडल असायचे. तर मग त्याचा मुलगा लहानाचा मोठा होतो आणि लहानाचा मोठा झाल्यानंतर त्याला सुद्धा असं वाटतं की आपल्या मुलाला सुद्धा आपण कुंडल बनवायला पाहिजे. मग त्याची पत्नी म्हणते की आर्य, आपल्या मुलासाठी कुंडल तुम्ही बनवायला पाहिजे, तो दागिना बनवायला पाहिजे. तर तो म्हणतो ठीक आहे, बनवूया. पण तो पुन्हा विचार करतो, म्हणजे हा श्रीमंत असतो, हा श्रेष्ठी असतो, ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा असायची त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत आपल्या भाषेमध्ये. आणि ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपत्ती आहे त्याला महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं. तर श्रावस्तीमध्ये महाश्रेष्ठी सुद्धा अनेक लोक होते आणि श्रेष्ठी सुद्धा अनेक लोक होते. म्हणजे ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा आहे, नगद धनसंपदा, तर तो धनवान असतो. पण त्यांची पत्नी म्हणते की आपल्या मुलासाठी कुंडल बनवायला पाहिजे. तर तो म्हणतो हो, आपल्या मुलासाठी कुंडल बनवायला पाहिजे, मी बनवेल. परंतु ते कुंडल मी असे बनवेल की ज्यामध्ये माझं धन खर्च होणार नाही. मग तो विचार करतो, कुंडल तर बनवायचे. मग जर आपण समजून घ्या, कुंडल बनवणाऱ्या व्यक्तीकडे आजच्या काळामध्ये जो सोनार आहे त्याच्याकडे जर आपण गेलो तर त्याचं जी कारागिरी आहे, म्हणजे बनवण्यासाठी जो खर्च लागणार आहे, तर तो खर्च तो घेईल. त्यापेक्षा आपण त्याला घरीच बनवू असा तो विचार करतो आणि त्या कुंडल बनवणाऱ्याकडे तो जातो आणि त्याला म्हणतो की तुम्ही कुंडल कसे बनवता. त्याला असं वाटतं की सहज विचारत आहे, तर मग तो सांगतो की असे असे आम्ही कुंडल बनवतो. हा येतो आणि घरी कुंडल बनवण्याचा प्रयत्न करतो. आता कुंडल याचा काय तो व्यवसाय असतो का? नाही. तर ते कुंडल बनवताना ओबड धोबड बनत असतं, म्हणजे जसे बनवायला पाहिजे तसे काही बनत नाही. तर त्यामुळे त्याला मठ्ठ, मठ्ठ म्हणजे ओबड धोबड, आणि कुंडल, तर त्या मुलाचं नाव मठ्ठ कुंडली पडत असते. म्हणजे ओबड धोबड ते असतात, मोठे मोठे असतात, ओबड धोबड असतात, तर त्याला काही व्यवस्थित आकार नसतो, तर त्याचं नाव पडते मठ्ठ कुंडली. लहानाचा मोठा होतो, 16 वर्षाचं त्याचं आयुमान झाल्यानंतर त्याला पांडुरोग होत असतो. पांडुरोग होतो. पांडुरोग म्हणजे अत्यंत भयंकर असा रोग असतो. तर तो रोग झाल्यानंतर त्याची पत्नी म्हणते, स्वामी, तुमचा एकुलता एक पुत्र आता बिमार पडलेला आहे, तर त्याला वैद्याकडे घेऊन जा. तर तो म्हणतो हो, वैद्याकडे मी घेऊन जातो. पण तो टाळाटाळ करत असतो. वैद्याकडे घेऊन जाण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करत असतो. उद्देश हा असतो की वैद्याकडे जर आपण गेलो तर मग आपलं धन खर्च होईल. कारण त्याच्या मनाची मानसिकता एवढी कंजूस असते की त्याला सीमा नसते. त्याला असं वाटतं की माझं धन बिलकुल खर्च झालंच नाही पाहिजे, माझं धन अगदी उद्निगत झालं पाहिजे, अधिक त्या धनाचा मला लाभ झाला पाहिजे, धन माझं बिलकुल खर्च
नाही झालं पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये तसे लोक होते, आजही तसे लोक आहेत. लोक दवाखान्यामध्ये जर समजा जायचं म्हटलं, त्याला काय होते म्हणतात, एक मेडिकलहून गोळी आणतो म्हणतात, आहे की नाही, लगे एक मेडिकलहून गोळी घेऊन येतात आणि त्यांना असं वाटते की राहते. पण वास्तविक पाहता तसं काही होत नाही. छोटा मोठा जर आजार असेल तर छोट्या मोठ्या आजाराला तसं होऊ शकते, परंतु मोठा आजार जर असेल तर तसं होत नाही. मग जेव्हा शेवटी कधी कधी मग जास्त होतं आणि जास्त झाल्यानंतर मनुष्याला मात्र मग पश्चाताप होत असतो. वेळेवरती मनुष्य विलाज करत नाही आपल्या कंजूस प्रवृत्तीमुळे, म्हणजे मनाची मानसिकता तशी असते. तर त्याला सुद्धा तसंच वाटते. मग तो शेवटी थोडा थोडा त्याचा आजार वाढू लागतो. मग तो वैद्यांकडे जातो आणि वैद्याला सांगतो की या आजारावरती तुम्ही काय औषध देता. वैद्य सांगतात की या आजारावरती आम्ही अशा अशा प्रकारचं औषध देत असतो. मग तो त्या म्हणजे आजाराची जी औषधी आहे त्याची सामग्री तो आणत असतो आणि सामग्री आणल्यानंतर त्याचं औषध तो घरीच बनवतो. आता तो काय वैद्य असतो का? नाही, पण तो घरीच बनवतो. आता औषधाची गोष्ट अशी आहे की त्याची मात्रा जर योग्य प्रमाणामध्ये जर दिली तर त्याचा गुण लागतो. जर योग्य प्रमाणात जर दिली नाही तर त्याचे साईड इफेक्ट होतात. तर एक तर त्याला औषधी बनवता येत नाही, म्हणजे कुठल्या औषधाची कुठली मात्रा किती टाकायला पाहिजे हे त्याला काही कळत नाही आणि त्यामुळे तो स्वतःच बनवून औषधे आपल्या मुलाला देत असतो. तर त्याचा आजार कमी होण्याच्या ऐवजी अधिक अधिक वाढत राहतो, कारण त्याची मानसिकता तशी असते. पत्नी समजून सांगते क्या हो, एकुलता एक तुमचा मुलगा आहे आणि एकुलता एक मुलगा असताना तुम्ही त्याला वैद्याकडे का दाखवत नाही. तर तो म्हणतो मी वैद्याकडे दाखवेल, मी औषध त्याला देईल, परंतु माझं धन खर्च होणार नाही, अशा पद्धतीने मी त्याचा विलाज करेल. आणि मी तर विलाज करतोच ना, असं तो म्हणतो. पत्नी म्हणते की असा कसा विलाज करता तुम्ही, त्याचा आजार अधिक अधिक वाढत आहे. तर तो मात्र अशाच पद्धतीने त्याचा विलाज करत असतो आणि शेवटी जी गोष्ट म्हणजे व्हायला पाहिजे नाही तर ती गोष्ट होत असते. त्याचा आजार पूर्णपणे अधिक वाढतो आणि त्याच्याही लक्षामध्ये येतं की आता आजार त्याचा जास्त वाढलेला आहे. तर एका वैद्याला तो बोलावून घेऊन येतो. वैद्य त्या मुलाला बघतो आणि बघता क्षणी पाहतो की याचा आजार एवढा जास्त झालेला आहे की आता याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या औषधाचा उपचार होऊ शकत नाही, औषध याच्यावरती कुठलाही प्रभाव पाडू शकत नाही. आणि त्याला लगेच आठवते, तो म्हणतो की आपण जर याला औषध दिली आणि हा जर मृत्यूला प्राप्त झाला तर होऊ शकते असं की मी दिलेल्या औषधीमुळे हा मृत्यूला प्राप्त झाला, असं होऊ नये. त्यासाठी तो म्हणतो की मला एक आवश्यक काहीतरी काम आठवलं आणि उपचार न करता तो निघून जातो. उपचार न करता निघून गेल्यानंतर याला मात्र ही गोष्ट आता लक्षामध्ये येते की आपला मुलगा काही आता जिवंत राहणार नाही. पण तरी सुद्धा बघा, म्हणजे याची मानसिकता म्हणजे किती म्हणजे कंजूस प्रवृत्तीची आहे. अशाही अवस्थेमध्ये त्याला काहीच वाटत नाही, तरी तो विचार असा करतो की आता माझा मुलगा म्हणजे माझ्या मुलाचा एवढा आजार वाढला तर लोकांना जेव्हा कळेल की हा मुलगा म्हणजे एवढा आजारी आहे तर तेव्हा ते लोक माझ्या घरी येतील. मग माझ्या घरी जर आले तर माझी धनसंपत्ती बघतील. म्हणजे याच्या डोक्यामध्ये हाच विचार, म्हणजे मुलगा मरत आहे याचा याला काही नाही, घरामध्ये माझं सामान आहे, माझं साहित्य आहे, एकदम माझ्या सुखसुविधा आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टी लोक बघतील आणि म्हणून त्याला घरातून बाहेर काढतो. जसं की घराच्या आपल्या समोर असते ना, ज्याला वसरी सुद्धा असं म्हणतात, तर घराच्या बाहेर तो त्याला काढतो. आणि घराच्या बाहेर काढल्यानंतर मग त्याला असं वाटतं की लोक जरी आले तरी लोक बघतील आणि बाहेरच्या बाहेर निघून जातील. अशा पद्धतीने तो मनामध्ये बघा विचार करत असतो. भगवंत भगवंत असतात, भगवंत जाणतात. रोज सकाळी भगवंत या संपूर्ण ब्रह्मांडाचं चिंतन मनन करत असतात की आज कोण धम्मश्रवण करू शकतो, आज कोणाला पुण्याचा लाभ होणार आहे, आज कोणाचं पुण्य फळास येणार आहे, असं भगवंत जाणत असतात. आणि जेव्हा भगवंत जाणतात की अरे आज
मठ्ठ कुंडलीला धम्मलाभ होणार आहे. तर भगवंत भिक्षापात्र घेतात, चिवर घेतात आणि ज्या गल्लीमध्ये मठ्ठ कुंडलींचं घर असते त्या गल्लीमध्ये भगवंत भिक्खू संघासह येत असतात. तर भिक्खू संघासह आल्यानंतर त्याचं मुख जे आहे तर म्हणजे दरवाजाकडे असते. तर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की भगवंत आपल्या प्रकाश किरण त्याच्या अंगावरती सोडतात. त्याला असं वाटते काहीतरी चमकत आहे आणि त्यामुळे तो इकडे तोंड करत असतो. जेव्हा रस्त्याकडे त्याने तोंड केल्याबरोबर त्याला भगवंत आणि भिक्खू संघ दिसत असतो. भगवंताला एका क्षणामध्ये पाहिल्याबरोबर त्याचं मन अत्यंत प्रसन्न होते. त्याला अतीव असा अंतःकरणातून त्याच्या मनामध्ये आनंद ओतप्रोत वाहतो आणि भगवंताला पाहिल्याबरोबर एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की अरे, माझे पिता किती मूर्ख आहे, माझे पिता किती मूर्ख आहे. माझ्या या मूर्ख पित्यामुळे एवढ्या मोठ्या महान भगवंताची मी सेवा करू शकलो नाही, मी त्यांना दान देऊ शकलो नाही, मी पुण्यकर्म करू शकलो नाही, मी त्यांची सेवा करू शकलो नाही. अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये हा विचार उत्पन्न होत असतो आणि हा विचार उत्पन्न होता होता तो म्हणतो, मला जर संधी प्राप्त झाली असते तर मी दान दिलं असतं, भगवंताचा मी उपदेश श्रवण केला असता, भगवंताची मी सेवा केली असते, असा मनामध्ये तो विचार उत्पन्न करतो आणि त्या क्षणी तो मृत्यूला प्राप्त होत असतो. आणि मृत्यूला प्राप्त नंतर असं म्हटलं आहे की तो देवता गतीला म्हणजे प्राप्त होतो, सुगतीला प्राप्त होतो. आणि सुगतीला प्राप्त झाल्यानंतर त्याचा पिता जेव्हा मुलगा मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा त्याला मात्र अत्यंत दुःख होते. त्याला असं वाटतं की अरे, माझा एकुलता एक मुलगा तर मृत्यूला प्राप्त झाला. आणि मग जिथे यांचा अंत्यसंस्कार केला जातो तर त्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हा रोज जात असतो आणि रडत असतो, रोज जात असतो आणि तिथे रडत असतो. याचा नित्यक्रम चालतो. सकाळी जायचं, दिवसभर तिथे रडायचं, संध्याकाळी यायचं, खाणे पिणे नाही, म्हणजे अशा पद्धतीने. तर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की मठ्ठ कुंडली देवताभूमीमध्ये एका चांगल्या प्रकारच्या जे देवताभूमीमध्ये तो चांगला देव म्हणून त्या ठिकाणी उत्पन्न होत असतो. आणि जेव्हा आपल्या पित्याला तो पाहतो की अरे, हा मठ्ठ कुंडली म्हणजे माझे पिता किती आक्रोश करत आहेत, किती रडत आहेत, मग जशी एखादी त्याची प्रतिकृती त्याला दिसत असते, म्हणजे मठ्ठ कुंडलीची प्रतिकृती, कारण ते देवता असतात, तर त्या पद्धतीने. आणि तो त्यांना म्हणतो की अरे, तू तर माझ्या पुत्रासारखा दिसत आहे, मग मी तुझ्यासाठी काय करू. तर मग तो बोलतो की जिवंत असताना तू तर माझ्यासाठी काहीच केलं नाही आणि आता मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो माझ्यासाठी काय करू शकतो. ते म्हणतो की तू काहीही कर, म्हणजे काहीही मी तुझ्यासाठी करतो. ते सांगतो की म्हणजे त्यांचा संवाद असं साहित्यामध्ये आला की त्यांचा संवाद होतो आणि ते सांगतात की तू काहीही करू शकत नाही, कारण मी जिवंत असताना माझ्या साध्या आजारासाठी तू पैसे दिले नाही, तर माझ्यासाठी तू काय करणार आहे. तर तो म्हणतो मी काहीही करतो. तर तो म्हणतो तू मिथ्य बोलत आहे, तू सत्य बोलत नाही आहे, कारण तू अशा पद्धतीने म्हणजे तुझा जो स्वभाव आहे तो स्वभाव असल्यामुळे तू काही करू शकत नाही. आणि पुन्हा असं म्हटलं आहे तो देवता पुरुष म्हणजे त्याला जो की मठ्ठ कुंडली असतो त्याला उपदेश करत असतो की तू माझ्यासाठी काय करणार आहे, तू माझ्यासाठी काहीही करू नको. जर तुला काही करायचं असेल तर तू भगवंताची सेवा कर, भगवंताकडे जा. आणि असं म्हटल्याबरोबर असं म्हटलं की तो अंतर्धान पावतो तिथून आणि त्याला असं वाटतं की आपण भगवंताकडे गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी तो विहारामध्ये जातो. तो विचार करतो की भगवंताला मी काहीतरी प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने तो भगवंताकडे जात असतो. म्हणजे अशा प्रसंगी एखादा मनुष्य जो भगवंताकडे कधी जात नाही, तर असा मनुष्य जेव्हा भगवंताकडे जात असतो तर साहजिकच आहे लोक त्याच्याकडे बघत असतात. म्हणजे अचानकपणे जर कोणी आलं, जसं समजून घ्या कोणी विहारामध्ये येतच नाही आहे,
विहारामध्ये येत नाही आणि अचानकपणे जर समजा कोणी विहारामध्ये आलं तर काय होते, जे सगळे लोक त्याच्याकडे त्याला वाटते आज कस काय रस्ता दिसला आहे की नाही, आज कोणी दिवस निघला, मनातल्या मनात म्हणतात, आश्चर्य व्यक्त करतात की आज कस काय, ऐक ना, म्हणजे आज कोणी दिवस निघला असं म्हणतात. म्हणजे उपरोधात्मक त्याला बोललं जाते. अगदी तसं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा होते. लोक आश्चर्याच्या भावनेने त्याच्याकडे बघत असते, अरे आज आज कस काय हा आला, तर तो जातो. भगवंत देशना करतात आपल्या नेहमीप्रमाणे, तो देशना श्रवण करतो आणि भगवंताला काही न विचारता तो म्हणतो की भगवान उद्याच्या भोजनाचं निमंत्रण आपण माझ्याकडे स्वीकारावं. तर भगवंत मौन धरून त्याचं भोजनाचं निमंत्रण स्वीकारतात. भोजनाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट तो भगवंतासाठी भिक्खू संघासाठी भोजन बनवतो. तो भगवंताला भोजन देतो आणि भोजन दिल्यानंतर एक छोटासा आसन घेऊन भगवंताच्या समोर तो बसत असतो. तो म्हणतो भगवान मला एक प्रश्न विचारायचा आहे. भगवंत म्हणतात विचारा. तर तो म्हणतो भगवान, भगवंताला कुठल्याही प्रकारचं दान न देता, शीलाचं पालन न करता, धम्मश्रवण न करता, कुठल्याही प्रकारचं आचरण न करता मनुष्य सुगतीला प्राप्त होतो का, असा तो प्रश्न भगवंताला करत असतो. तर भगवंत असे म्हणतात की तू असं का विचारत आहे, तुला मठ कुंडलीने येऊन सांगितलं का. तर असं म्हटल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटते की अरे भगवंताला ही गोष्ट कशी माहीत. तर भगवंत असं की मला माहीत आहे, तुमचा दोघांचा संवाद आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे जेव्हा अशी काही घटना घडत असते तर अशा घटनेमध्ये दोन प्रकारचे लोक विशेष रूपाने हजर असतात. कारण जशा अशा व्यक्तींच्या घरी जेव्हा जेव्हा भोजन दिलं जातं तर पूर्वीच्या काळामध्ये विशेष रूपाने भगवंताच्या बाबतीमध्ये जे मिथ्यादृष्टिक लोक असायचे, तर त्या मिथ्यादृष्टिक लोकांकडे जेव्हा भगवंताचं भिक्खू संघाचं भोजन असायचं तर मिथ्यादृष्टीवाले लोक असा विचार करायचे की अरे आज हा भगवंताला काहीतरी प्रश्न विचारेल आणि भगवंताला गोंधळामध्ये पाडेल. मग अशा दृष्टीने लोक काही यायचे. आणि दुसऱ्या बाजूने लोक असं विचार करायचे की अरे जे सम्यक दृष्टीवाले आहे, जे श्रद्धावान आहे, आज भगवंत काहीतरी विशेष धम्मदेशना देणार आहेत, आज आपल्याला विशेष धम्मदेशना ऐकायला मिळणार आहे. म्हणजे दोनही प्रकारचे लोक येत असत त्या ठिकाणी. तर तो प्रश्न करतो भगवंताला की भगवान कोणत्याही प्रकारचं दान न देता, शीलाचं पालन न करता, धम्मश्रवण न करता, कुठल्याही प्रकारची सेवा न करता, केवळ बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न करून विशेष रूपाने भगवंतामध्ये किंवा भगवंताला बघून श्रद्धा उत्पन्न केल्यामुळे मनुष्य सुगतीला प्राप्त होऊ शकतो का, असा प्रश्न तो भगवंता करत असतो. तर भगवंत असे म्हणतात की हो, एक नाही तर असंख्य अशा प्रकारचे लोक केवळ बुद्धाला बघून, भगवंताच्या प्रतिमेला बघून किंवा भगवंताला बघून ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत असते तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुगतीला प्राप्त होत असतो. कारण श्रद्धा भगवंताला बघितल्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये अतीव श्रद्धेचा भाव उत्पन्न होतो, त्याचं मन प्रसन्न होते, त्याचं मन आनंदी होते. आणि श्रद्धेचं लक्षणच ते आहे ना, म्हणजे श्रद्धेचं लक्षणच आहे की मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे. श्रद्धेचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण श्रद्धेचं मनामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न करणे आहे. म्हणजे भगवंताकडे पाहिल्याबरोबर, समजा ते तर 2600 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आजही भगवंताचं रूप बघितल्यानंतर काय वाटते आपल्याला, प्रसन्न वाटते आपल्याला. म्हणजे कुठेही भगवंताचं अगदी तैलचित्र जरी असेल, आपली श्रद्धा आहे म्हणून, पण ज्यांची श्रद्धा नाही आहे तर त्यांना तसं काही विशेष वाटत नाही. पण ज्यांची खरोखर भगवंतावरती श्रद्धा आहे तर भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर सहज आपले हात जोडल्या जातात. भगवंताला आपण वंदन करत असतो, प्रणाम करत असतो. बाबासाहेबांचं सहज आपल्याला एखादं तैलचित्र दिसलं, फोटो दिसला तर आपण सहज वंदन करतो. कारण त्यांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारची श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धेच्या बलाने एखादा मनुष्य एखादं जर कर्म करत असेल तर भगवंत असे म्हणतात की तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो.
जर भगवंताकडे पाहूनच एवढं कुशल कर्म होत आहे, एवढं पुण्यकर्म होत आहे किंवा पुण्याचा संचय होत आहे, तर मग प्रत्यक्ष रूपाने धम्माचं आचरण केल्यानंतर किती लाभ होऊ शकतो याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. कारण मठ्ठ कुंडलीने केवळ भगवंताकडे बघितलं, भगवंतामध्ये त्यांनी श्रद्धा उत्पन्न केले आणि प्रत्यक्ष रूपाने चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे चेतनेच्या आधारावर केलेले जे काही कर्म असतात त्याचा जो परिणाम आहे, त्याचा जो विपाक आहे, तो अत्यंत लाभकारक असतो. कारण मनुष्याचं मन अत्यंत महत्वपूर्ण आहे ना. मनामध्ये जसा विचार उत्पन्न होत असतो तसे कर्म मनुष्याकडून घडले जात असतात. म्हणजे त्याने मला जर संधी प्राप्त झाली असती तर मी दान दिलं असतं, मी शील पालन केलं असतं, मी सेवा केली असती. हा जो अंतकरणातून त्याच्या चित्तामध्ये जो भाव उत्पन्न झालेला आहे, कधी कधी प्रत्यक्ष म्हणजे दान न करता सुद्धा आपलं मन जर प्रसन्न असेल, आपलं मन जर आनंदी असेल, तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. पण कधी कधी दान न म्हणजे दान कधी कधी असं होते की दुसरा जर दान देत असेल तर काही लोक मन प्रसन्न करतात, दुसरा जर दान देत असेल तर काही काही लोक मन अप्रसन्न करत असतात. आणि त्यामुळे म्हणजे बहुतांश ठिकाणी तसंच होत असते. जर समजून घ्या, एखादा व्यक्ती जर दान देत आहे तर लोकांचं मन प्रसन्न होते की अप्रसन्न होते? फार कमी लोकांचं होतं. म्हणजे एखादा मनुष्य जर समजा, जसं उदाहरण म्हणून, जे ज्यांच्या सोबत आपलं बिलकुल पटत नाही, ज्यांच्या सोबत आपलं बिलकुल पटत नाही, असा व्यक्ती जर दान देत आहे तर आपलं मन काय होतं? बाकीच्यांना अप्रसन्न वाटत असतं. म्हणजे दुसरा दान जरी देत असेल तरी सुद्धा मनुष्याचं मन, काही काही लोकांचं मन अप्रसन्न होते. प्रसन्न जर मनुष्याचं मन होत असेल तर दान दिल्याबरोबर किती लोक साधू म्हणतात? कोणीच तर म्हणत नाही. जेव्हा म्हणते म्हणा साधू साधू साधू, जेव्हा मना साधू साधू म्हटलं की तेव्हा म्हणतात साधू साधू. म्हणजे अंतर्मनातून एखादी गोष्ट उत्पन्न होणं आणि कोणी म्हटल्यामुळे ती उत्पन्न होणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. हृदयातून जेव्हा एखादी गोष्ट सहज उत्पन्न होत असते, तो भाव कधी उत्पन्न होतो? जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती जर एखादं कर्म करत असेल तर ते सहज भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. भगवंत असे म्हणतात की सहज भाव तो मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. पण सहज भाव मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत नाही, कारण तशा प्रकारची प्रवृत्ती मनुष्याची नसते. जसं राजा प्रसेनजिताने मल्लिका राणीच्या द्वारा अदृश्य दान भगवंताला दिलं होतं. त्या अदृश्य दानामध्ये किमान 9 करोड रुपये त्या काळामध्ये 7 दिवसामध्ये खर्च झाले होते. तर हे दान पुण्य करत असताना राजा प्रसन्न असतो, आनंदी असतो आणि त्याला असं वाटतं की भगवंताने खूप दीर्घ स्वरूपामध्ये या ठिकाणी मला उपदेश करावा. असं म्हटलं आहे की तिथे असणाऱ्या प्रत्येक भिक्खूला खूप मोठ्या स्वरूपामध्ये परिष्काराची उपलब्धी झाली होती. सगळे प्रसन्न होते. पण भगवंताने केवळ एकच गाथा तिथे उपदेश केला आणि भगवंत उठून निघून गेले. राजाला असं वाटलं की अरे, एवढं मोठं मी दान पुण्य केलं आणि भगवंताने फक्त एकच गाथा म्हटली, माझी तर दीर्घ उपदेश श्रवण करण्याची क्षमता होती. राजाला असं वाटलं काही चुकलं तर नाही माझं, भगवंत का नाही बोलले. दुसऱ्या दिवशी राजाला ती गोष्ट काय राहुली नाही. राजा लगेच विहारामध्ये जातो आणि म्हणतो, भगवान माझं काही चुकलं का, माझ्याकडून काही अपराध झाला का? तर भगवंत म्हणतात नाही, तू तर एवढं मोठं दान पुण्य केलं, खूप महान पुण्य तू कमावलं. मग भगवान, मी जर महान पुण्य कमावलं तर मग तुम्ही उपदेश का नाही दिला? केवळ एकच गाथा सांगली आणि तुम्ही निघून गेले. तर भगवंत म्हणतात की महाराज, परिषद ती अशुद्ध होती. जो जनसमूह होता तो जनसमूह परिशुद्ध नव्हता, पवित्र नव्हता, तर अशुद्ध होता. भगवान काय झालं,
माझ्याकडून काय चुकलं का, माझ्या पत्नीकडून काही चुकलं का, किंवा अन्य कोणाकडून? तर भगवंत म्हणतात की तुमच्याकडून काही चुकलेलं नाही. काय झालं भगवान? तर भगवंत म्हणतात की जे तुझे 2 सेनापती होते, त्यापैकी 2 सेनापती होते. तर त्या 2 सेनापतीपैकी एक सेनापती असा विचार करतो की राजा किती महान पुण्यवान आहे, की राजाला एवढं मोठं दान उत्सव करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली. जर माझ्याकडे धनसंपत्ती असते तर मी सुद्धा अशा प्रकारचं दान पुण्य केलं असतं. साधुवाद देत होतो राजाच्या या दान पुण्याला. राजा महान पुण्यवान आहे. दुसरा जो सेनापती असतो तो असा विचार करतो की राजा किती मूर्ख आहे. राजाने 9 कोटी संपत्ती या भिक्षूंना दान दिली. हे भिक्षू काय करणार आहेत? विहारामध्ये जाऊन मस्त झोपणार आहेत, खाऊन पिऊन. यांना काय करायचं एवढं दान पुण्य? अशा पद्धतीने म्हणजे राजा सुद्धा मूर्ख आहे आणि राजा भगवंताच्या पाठीमागं, हा भगवंताला सुद्धा काही काम नाही आहे, नुसते बडबड हे करत राहतात, बोलत राहतात, दान पुण्य घेत राहतात. अशा पद्धतीने तो विचार करत असतो. त्याला भगवंत म्हणतात की परिषद अशुद्ध होते. मग त्या दोनही सेनापतीला बोलवलं जातं. ते म्हणतात किंवा तू असा विचार केला होता का? तर तो म्हणतो हो महाराज, मला आनंद झाला होता, कारण आपण दान पुण्य केलं, एवढं कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं. मग राजा त्याला विचारतो तू का असा विचार केला? हे दान पुण्य करताना मी तुला काही विचारलं होतं का, किंवा मी तुला काही मागितलं होतं का? तो म्हणतो अरे भल्या माणसा, मी माझ्या स्वतःच्या परिवाराच्या संपत्तीतून हे दान पुण्य केलं होतं. जर माझ्या दान पुण्यामध्ये जर मी तुला काही मागितलं नाही तर तू या दान पुण्याच्या प्रती असा अकुशल भाव उत्पन्न करण्याची काय आवश्यकता होती? तुझ्यासारखा अकुशल कर्मी व्यक्ती माझ्या राज्यामध्ये राहू शकत नाही. तू निघून जा माझ्या राज्यामधून. आणि त्याला ते बहिष्कृत करतात. आणि जो चांगल्या प्रकारचं कर्म करतो तर ते असं म्हणतात की हे 7 दिवसापर्यंत मी राज्य तुला माझं देऊन टाकतो. 7 दिवसापर्यंत तुला जे काही दान पुण्य करायचं असेल तर ते तू दान पुण्य कर. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जो प्रसन्न भाव असतो, दुसरा एखादा कर्म करत असेल तर आपल्या चित्तामध्ये तो प्रसन्न भाव जर असेल, किंवा आपण कर्म करतही नसेल परंतु आपल्या चित्तामध्ये केवळ बुद्धाला बघून, धम्मामध्ये संघाला बघून जर आपल्या मनामध्ये एक प्रसन्न भाव जर उत्पन्न होत असेल तर त्याचं सुद्धा बघा महान आणि असीमस पुण्यकर्म होते असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे तर नेहमी आपण म्हणतो की कुशल कर्म प्रसन्न चित्ताने केले पाहिजे, प्रसन्न चित्ताने केले पाहिजे. कुशल कर्म आनंदी चित्ताने केले पाहिजे. कुशल कर्म करत असताना आपल्या चित्तामध्ये कधीही शंका कुशंका किंतु परंतुचा भाव नसला पाहिजे. म्हणजे प्रसन्न चित्ताने केलेले कर्म मग ते काहीही असो तर त्याचा लाभ बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. परंतु अप्रसन्न चित्ताने जर आपण कर्म केले आणि दुसरा कर्म करत असताना जर आपण अप्रसन्न झालो तर तेही सुद्धा मात्र आपलं अकुशल कर्म होत असते, वाईट कर्म होते, पाप कर्म होत असते. कारण आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारचा त्याच्या प्रती अकुशल भाव उत्पन्न होतो. आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होते, आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होते, आपल्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होते, ईर्ष्या भाव उत्पन्न होतो आपल्या चित्तामध्ये की हा दान पुण्य करत आहे. तर अशा पद्धतीने भगवंत असेल तर की जर समजून घ्या आपल्याला जर करता येत असेल तर ते आपण केलं पाहिजे. जर समजा आपल्याला करता येत नाही पण दुसरं जर कोणी करत असेल तर त्यामध्ये आपण प्रसन्न भाव निर्माण केला पाहिजे. कारण आपलं मन जसं असेल तशा प्रकारे बघा ते मन आपल्या कार्याला पुष्टी देत असते, तसे कर्म ते घडत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मठ्ठ कुंडलीने कुठल्याही प्रकारचं दान पुण्य केलं नाही, शील पालन केलं नाही, परंतु भगवंताकडे बघून त्याचं मन अत्यंत प्रसन्न झालं, अत्यंत आनंदी झालं. आणि त्याने अंतकरणामध्ये तो भाव उत्पन्न केला की मी दिलं असतं. याचा अर्थ भगवंत असे म्हणतात की मनाच्या भावनेने त्याने ते कर्म पूर्ण केलेलं आहे. आणि त्या क्षणी त्याच्या चित्ताची अवस्था अत्यंत प्रसन्न होते, अत्यंत आनंदी होते. आणि त्यामुळे भगवंत त्याला उपदेश करतात की मनुष्य अशा प्रकारचे कर्म सुद्धा करू शकतो. तो अत्यंत प्रसन्न होतो, अत्यंत आनंदी होतो. आणि असं म्हटलं आहे, जसं मठ कुंडली त्याला सांगतो की तू सर्व दान पुण्य कर, भगवंताची सेवा कर. आणि आयुष्यभर मग तो भगवंताची सेवा करत असे.
दान पुण्य करत असे आणि अशा पद्धतीने रोज आणि रोज तो भगवंताची म्हणजे धम्मदेशना सुद्धा श्रवण करून अशा पद्धतीने तो दुःखमुक्त अवस्थेला बघा जे प्राप्त होत असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की आपलं मन जसं असेल आणि म्हणून भगवंतांनी गाथा म्हटली मनोपुबंग माधम्मा मनोसेठा मनोमया. मनसाचे पस्सनेनं म्हणजे प्रसन्नतेनं मनसाचे पस्सनेनं भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायाव अनपायिनी. जो मनुष्य प्रसन्न मनाने आनंदी मनाने कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, चांगले कर्म करत असतो, तर त्या मनुष्याच्या सोबत सुख तसंच येत असते जसं त्याची स्वतःची सावली त्याला कधीही सोडून जात नसते. अगदी तशाच पद्धतीने आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी आपण सातत्याने कुशल कर्म पुण्य कर्म केले पाहिजे. ज्या कुशल कर्माच्या बलाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी सुख प्राप्त होत असते. म्हणजे मन हे मुख्य आहे. कारण मन जसं विचार करत असेल, मन जसं कार्य करत असेल, तशा प्रकारचं मनुष्य कृती करत असतो. जशी कृती असेल तसं कर्म होते. जसं कर्म असेल तसा विपाक त्याचा परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे नेहमी प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपण कुशल कर्म पुण्य कर्म केले पाहिजे. कारण त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी मठकुंडलीच्या द्वारा ही देशना आपण इथे श्रवण केली आहे. उद्याच्या भागामध्ये आपण समोरील कथेच्या संदर्भामध्ये कथेच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणार आहोत. आज या मंगलमय प्रसंगी ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.